नमस्कार मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की हवामानातील बदलांमुळे सर्दी, खोकला, कफ आणि घशात खवखव होणे या समस्या घरोघरी सुरू होतात. पण यासाठी लगेच ॲलोपॅथीच्या गोळ्या आणि सिरप पिण्यापेक्षा निसर्गाने दिलेला हा सोपा आणि घरगुती उपाय नक्की करून बघा. सध्याच्या साध्या दुधात प्रोटीन आणि कॅल्शियम असतंच, पण जेव्हा पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा साध्या दुधापेक्षा आपण त्यात काही गुणी मसाले घालून त्याला अमृत बनवू शकतो. इथे एका भांड्यामध्ये मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, परंतु आपल्याला इतके दूध लागणार नाही. 2 माणसांसाठी 2 ग्लास दूध मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. आपण मसाल्याचं दूध का बनवत आहे, कारण की साध्या दुधाने पण आपल्याला गॅस, अपचन ह्या गोष्टी होत असतात. दूध थोडे गरम झाल्यावर त्यात मी एक मोठा आल्याचा तुकडा किसलेला आहे. या आल्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात, जे छातीतील कफ बाहेर काढायला आणि घशाचा दाह कमी करायला मदत करतात. तर बघू शकता किती आलं मी किसलेलं आहे इथे, आणि हे पूर्ण आल्याचा तुकडा मी किसून टाकलेला आहे त्यात. त्यानंतर यात थोडी वेलची पावडर घालायची. वेलची केवळ दुधाला छान स्वाद देत नाही, तर यामुळे पचनक्रिया सुधारते आणि श्वासाची दुर्गंधी दूर होते. आता हे दूध आपल्याला 2-3 मिनटं उकळायचं आहे, जेणेकरून अद्रक आणि इलायचीचा स्वाद दुधामध्ये उतरेल. आता त्याच्यानंतर आपण घालूया मुख्य घटक म्हणजे हळद. पण ही हळद आपल्याला गॅस बंद करून मग टाकायची आहे. आता या हळदीमध्ये कर्क्युमिन, जे नैसर्गिक अँटीबायोटिक असतं, अँटीऑक्सिडंटचं काम करतं. ते यामुळे शरीरातील दाह कमी होतो आणि संसर्गापासून संरक्षण मिळते. तर ही हळद उकळत्या दुधात न घालता गॅस बंद करून गरम दुधात हळद घालायची आहे. याची मुख्य कारणं काय आहेत, तर हळदीतील मुख्य औषधी घटक म्हणजे कर्क्युमिन जास्त वेळ उकळल्याने किंवा खूप जास्त तापमानात हळदीतील हे मुख्य घटक पोषक अँटीऑक्सिडंट नष्ट होतात. म्हणूनच हेच कारण आहे, गॅस बंद करून हळद घातल्यास तिचे नैसर्गिक तेल आणि औषधी गुणधर्म दुधात जसेच्या तसे टिकून राहतात. त्यामुळे सर्दी खोकल्यावर त्याचा योग्य परिणाम होतो. आता हे गरमागरम मसालेदार हळदीचं दूध तयार आहे. तर ग्लासमध्ये ओतून घ्या. सर्व करण्यापूर्वी यावर थोडेसे जायफळ किसून घाला. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत रात्री शांत आणि गोड झोप येण्यासाठी जायफळ अत्यंत गुणकारी आहे. त्यासोबतच हे सर्दी, कफ दूर पळवते. तर रोज रात्री झोपण्यापूर्वी हे 1 ग्लास औषधी दूध पिल्याने गोळ्यांचा वापर न करता सर्दी, खोकला मुळांपासून निघून जाईल आणि इम्युनिटी मजबूत होईल. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण हे दूध पिऊ शकता. नक्की ट्राय करा आणि चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा.